दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज पत्रिका देणार. नमस्कार. आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वर्डसिला कंपनी A4 विंग खोपोली फाटा इथे राहणाऱ्या सौ नेहा हेमंत तेलवणे या वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. काय म्हणतात तेलवणे वहिनी आणि काय म्हणताय तेलवणे कुटुंब, बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. इथे मस्त वातावरण, खोपोली खंडाळ्याच्या पायथ्याशी, ज्या ठिकाणी आत्ताच गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं. गगनगिरी महाराजांचा उत्तम आश्रम ज्या परिसरात आहे त्या खोपोलीमध्ये, आणि मग त्या आश्रमाच्या शेजारी असणारी ती झुळझुळ वाहणारी नदी, म्हणजे एकीकडे पाताळगंगा म्हणजे वरती असलेलं ते वीज यंत्र, इथे वीज निर्मिती होते, आणि मग त्या वीज निर्मितीसाठी सोडलेलं पाणी त्या गगनगिरी महाराजांच्या मठाच्या बाजूने असं वाहत जातं. प्रसन्न वातावरण. आणि अशा वेळेला या सुंदर खोपोलीमध्ये खंडाळ्याच्या पायथ्याशी, म्हणजे म्हणजे खोपोली तो राहिला की खंडाळा दिसतो, आणि मग अशा खंडाळ्याच्या पायथ्याशी वसलेल्या या खोपोलीमध्ये बघूया काय घडणार, आणि त्याचबरोबर तेलवणे कुटुंब काय म्हणते, कसं स्वागत त्यासाठी सज्ज आहे, आणि काय त्यांच्या मनात दाटलेलं आहे. चला जाणून घेऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. आणि पटकन घ्या उखाण. राम गेले वनवासात, सीतेला लागले ऊन, हेमंत शेठचं नाव घेते तेलवण्यांची सून. वा, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. हेमंत. नमस्कार. धन्यवाद. ही माझी मुलगी भक्ती. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. ह्या मोठ्या नणंद ताई. नमस्कार. त्या 2 नंबरच्या. नमस्कार. ही जाव. नमस्कार. ते दीर. नमस्कार. ह्या ताईंचे मिस्टर. नमस्कार. आणि हे आमचे सगळे कॉलनीवाले, त्या माझ्या मैत्रिणी, नमस्कार. सगळ्या कॉलनीवाल्या मैत्रिणी. छान. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. खूप पाहिली तीर्थक्षेत्रे, पवित्र वाटते काशी, संदीपरावांचे नाव घेते होम मिनिस्टर दिवशी. कळी उमलली, खुदकन हसली, स्पर्श होता वाऱ्याचा, कपाळी कुंकू रोविला सतीश रावांच्या नावाचा. नमस्कार. 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 वहिनी तुमचं बालपण कुठलं? माझं माहेर रत्नागिरी, तिकडेच सगळं बालपण गेलं. हो का? रत्नागिरी? हा. खुद्द रत्नागिरी. खुद्द रत्नागिरी. काय माहेरचं नाव तुमचं? भारती अरविंद तेलवणे, मलुष्टे. मलुष्टे. हा. मला वाटलं पाळण्यातच भेटले की तेलवणे आडनाव झालं. नाही. पण काय माहेरचं नाव संपूर्ण? भारती अरविंद मलुष्टे. बरं. बाबा काय करायचे? एसटी ड्रायव्हर म्हणून होते सर्व्हिस मध्ये. हो. अच्छा. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मामाच्या गावी गेलं. मामाच्या मामाच्या गावी. खोपोलीत आता आपण दुसरा भाग करतोय. मामाशिवाय एकही एपिसोड झालेला नाही. कुठलं मामाचं गाव? इथूनच एक 4 किलोमीटरवर अंतरावर आहे. सावरोली म्हणून गाव आहे. सावरोली म्हणून गाव आहे. तिकडे मामा. तिकडे मामा आहेत, आणि तिथे मामाच्या गावी तिथं बालपण गेलं. अच्छा. अच्छा. आणि आई बाबा? आई बाबा तिथे बरोबरच असायचे आमचे. कुठे? मामाच्याकडे सावरोलीला. बरं. किती जण तुम्ही घरात? घरामध्ये आम्ही 4 जण, आई वडील दोघे, अशा आम्ही 6 जण. 6 जण. आणि तुमच्या घरी? हो, आमच्या घरी आम्ही 3 भावंड आणि बर. आई वडील.
ते काय करतात भावंड? भाऊ माझा त्याचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे. बर. बहीण अलिबागला दिलेली दिली म्हणजे? म्हणजे लग्न झाल्यानंतर अलिबागला तिला दिलेली असं. असं सांगा ना, लग्न करून दिली. मला कळलं ना अलिबागला दिलेली आहे म्हणजे काय. तर ती तिथे असते अलिबागला. बर. त्यांचा ह्याचा बिझनेस आहे, मोबाईलचं वगैरे रिचार्ज, बर. थंडा बिंडाचा असा. अच्छा अच्छा. हा. आणि तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर वडशीला कंपनीत आहेत सर्व्हिसला, अच्छा. स्टोर डिपार्टमेंटला. स्टोअरला आहे. आणि आपण काय करता? मी DTDC कुरिअरला सर्व्हिसला आहे. अच्छा. मग तुम्ही कुरिअरचं काम करता? हा, कुरिअरचं. वाव, छान. कसं जमलं कसं तुमचं? आमचं अरेंज मॅरेज आहे. कसं ते? आणि माझी बहीण आणि ह्यांची बहीण अलिबागला दोघी जणी असतात ना. अलिबाग फार आवडीचं दिसतंय. हो, सगळ्यांच्या आवडीत. सगळ्यांच्या आवडीचं. मग काय झालं? तर तिथे तिने मला बोलून घेतलं, ह्यांच्या बहिणीन ह्यांना बोलून घेतलं आणि तिथे आम्हाला दाखवण्याचा प्रोग्राम केला, एक म्हणजे सरप्राईज म्हणून. अरे वा. त्या कार्यक्रमाची आम्हाला काही कल्पना नव्हती, हे कशासाठी आम्हाला बोलवलेलं हा. आहे. आणि जेव्हा आम्ही समोर आलो त्यावेळेस आम्हाला नंतर समजलं की हा असाचा प्रोग्राम आहे बघण्याचा आणि ह्यातून आपलं पुढे लग्न जमणार आहे असं तुम्हाला वाटलं? असं वाटलं. खुश झाला असाल ना? काय चेहरा म्हणजे खुश आहे बघा. मनात नसलेली गोष्ट पुढे आल्यानंतर माणूस खुश होत होता, तसा तो एक प्रकार वेगळा प्रकार झाला. तुमच्या बाबतीत स्वतःच झालं का? हा. काय झालं? म्हणजे माझ्या बहिणीने मला बोलून घेतलं हा. सहज म्हणून, असं ये बरं. माझ्याकडे म्हणून. हा. आणि तिथे गेल्यानंतर मग ती मला म्हणजे चल आपण माझ्या मैत्रिणीकडे जाऊया. बर. म्हणून आम्ही दोघी जणी आणि तिची जाव अशी आम्ही तिघी जणी गेलो त्यांच्याकडे. बरं केलं. कारण त्या दोघी मैत्रिणीच होते ना, ह्यांची बहीण म्हणून. हो हो. बरं. तर मग आम्ही गेलो तर तिथे आता त्यांचे भाऊ आले म्हटल्यावर त्यांचे पाहुणे. हो. आम्ही आपल्या सहज गेलो, बसलो, तर त्यांनी ओळख करून दिली माझा भाऊ आहे म्हणून. बरं बरं. असं म्हणजे दाखवण्याचा प्रोग्राम वगैरे असं काहीच नाही. पण तुम्ही गप्पा मारले की नाही त्या दिवशी? गप्पा मारल्या म्हणजे- मारता हिच्या बहिणीच्या धीराने आम्हाला सांगितलं तुम्ही दोघे टेरेसवर तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला. टेरेसवर जाऊ? हा, टेरेसवर वेगळं का तुम्हाला काय. त्यावेळेस मग कल्पना आली की हा बघण्याचा कार्यक्रम आहे, या दोघींच्या संगनमताने त्यांनी हा कार्यक्रम कोण आहेत केलेला ते? आहे. इकडे आलेत आता ज्याने हे सगळं? हो, आहे. ह्यांची बहीण मोठी आली, ताई बहीण. आलेत. कुठे? नमस्कार. नमस्कार. कसं काय हो हे असं का केलं तुम्ही त्यांच्यावर? हिची बहीण आणि मी आम्ही बाजूबाजूला राहतो तिथे. बरं. मग असा जो बोलता बोलता विषय झाला की माझी बहीण लग्नाची आहे, मी म्हणून माझा भाऊ लग्नाचा आहे. मग सगळं आम्ही एकमेकीच्या ह्याने केलं. दोघींना आम्हाला जरा असं वाटेल जमेल ह्यांचं. असं मग- वाटलं का हा, तुम्हाला? असं वाटलं अंदाज होईल. जमतंय का हो? जमतंय? नाही म्हणजे असं त्यांना वाटलं हो. होतं म्हणून विचारलं. नाही म्हणजे आपण प्रयत्न तर करूया बरं म्हटलं केलं. हा, असं म्हणून अलिबागला बोललो. म्हणून अलिबागला. नशीब किल्ल्यावर नाही भेटली अलिबागच्या. हा? आणि मग झालं सगळं. मग दोघांच्या यांना पसंती सगळं झालं पुढचं सगळं व्यवस्थित. ते मग पुढचं त्यांना विचार. हा, त्याचं पुढचं ते सांगते. मग त्याच दिवशी होकार झाला. त्या दिवशी प्रोग्राम झाला पण असं 100% फिक्स नाही झालं, पण आम्हाला ती कल्पना आली की असं हा प्रोग्राम आहे. पण त्यानंतर मग आम्ही दोघांनी मग एकमेकांनी पण तुम्ही जे टेरेसवर गेलात दोघे जण, ते एकमेकाचा नंबर देणं बिणं झालं का? नंबर देणं तेव्हा झालं नाही, कारण तेव्हा काय हा विषय तसा नव्हताच. नाही मग टेरेसवरती काय काय उन्हात गेला होता? काय ऊन वगैरे तसं काय नव्हतं, म्हणजे बोलण्यासारखी व्यवस्थित तशी जागा होती, जागा होती. त्याच्यामुळे व्यवस्थित बोलता आलं. आणि त्यावेळी मोबाईल नव्हते, लँडलाईन फोन. मग घेतला की नाही नंबर? नंबर नंतर घेतला, लगेचच असं नाही, पण बहिणींकडे होताच ना आमच्या. हा, मग त्यामुळे मग त्यावेळी लगेच नाही फोन, म्हणजे तुमचा नंबर द्या मग आपण बोलू वगैरे, लगेच नाही. बरं मला एक विचारायचं की मी इकडे आलो ना, त्या शेजाऱ्यांशी गप्पा मारल्या तर ते म्हणाले की ह्या किती वाजता घरी आल्या की सगळ्यांना कळतं. कसं काय होते? हो, त्याचं कारण असं की तिची पहिल्यापासून सवय आहे, जिन्यातून आली का ती शांत येणार नाही, ती धापा टाकत येणार, असा आवाज करत येणार. आवाज करत आली की मला लगेच समजणार की ही आलेली आहे. काय सांगता? म्हणजे तो एक विशिष्ट प्रकारचा वेगळाच आवाज आहे, चपलांचा आवाज. अच्छा, चपलांचा आवाज करत येतात. बऱ्याच जण हॉर्न वरून ओळखतात की आपले हॉर्न असं ओळखलं जातं, पण ते गेटवर आल्यानंतर आली तर तो हॉर्न वाजवणार गाडीचा. हॉर्न वाजवल्यानंतर मला बरोबर समजतं की गेट पर्यंत आलेली आहे. आणि हॉर्न न वाजवता आली तर चपलांवरून कळतं. मग ते जिन्यात आल्यानंतर समजणार की स्वारी आलेली आहे. पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटतं ना की तुम्ही कधी हट्टीपणा करत नसाल, हो की नाही? नाही, हट्टीपणा भरपूर आहे. हट्टीपणा भरपूर मग म्हणजे तुम्ही सुपारी घेतली आहेत का प्रत्येक गोष्ट खोडून काढायची? हा, मग हट्टीपणा म्हणजे असं की मी सांगेन ते कर, हा, तेच कर आणि त्याप्रमाणे झालं पाहिजे. हा हट्टीपणा. काय हो असं का करता? म्हणजे मला पहिल्यापासून आहे की मी करते ते बरोबर करते, असं माझं आहे. म्हणजे चुकीचं असलं तरी तुम्ही करता ते बरोबर.
आणि कुठली चुकीची गोष्ट असली समोरच्यानी बरोबर मानून घ्यायची. हो ना? असं नाही, पण त्यातनं चूक होत हा शक्यता हट्टीपणा. कमी होते. काय हा हट्टीपणा काय सांगताय? की ते बरोबर करून घ्यायचं. मी सांगतो म्हणजे हे बरोबर आहे. नाही नाही हो, असं या वाटत नाही दो हट्टी असतील असं. तुम्ही उगाच काहीतरी आमच्या वहिनींबद्दल बोलताय. एखादं उदाहरण सांगा हट्टीपणाचं. उदाहरण म्हणजे आता घरामध्ये काही आणायचं आहे, नाही मग ह्या रकमेपर्यंत आपल्याला आणायची नाही, मला एवढ्याच रकमेची आणायची आहे वस्तू, अरे बाबा. तर नाही मी हीच आणणार, मी हाच ब्रँड मला पाहिजे. हा. म्हणजे ह्या काही असे काही गोष्टी ठराविक आहेत. का असं करता हो? का असं म्हणजे माझ्या मनात असतं की आपल्याला हे पाहिजे म्हणून. बरोबर आहे. कारण त्या वस्तूला आपण जास्त टच असतो ना. बरोबर आहे. मला तुम्हाला टेरेसवर गेला होतात ना जेव्हा, हा. तेव्हा तुमच्या मनात होतं हीच वस्तू पाहिजे आता. नाही. म्हणजे ही वस्तू म्हणजे हेच आता व्यक्ती. मोठी माणूस पाहिजे. व्यक्ती 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 पाहिजे असं तुमच्या मनात होतं तेव्हा. असं लगेच नाही, पण थोडं वाटलं की आपलं जमेल असं. हे कधी कुठल्या कुठल्या डायलॉगवर वाटलं? मी बोलता बोलता थोडस आपले विचार किंवा असं बोलताना की आपल्याला थोडं समजून घेतील. बरं, तुम्ही गेल्यानंतर होकार किती दिवसांनी आला? होकार आला एक 3-4 दिवसांनी. मग 3-4 दिवस सतत वाट बघायचा फोनची? खरं काय? तसं म्हणाल तर होय. तसं म्हणाल तर होय. हा. काय तुम्ही? वाट बघायचं म्हणजे अशाने वाट बघायचं की फोन जर वाजला तर असं वाटायचं तिकडूनच फोन आलाय का काय. त्याच्यामुळे फोनकडे धावायला जायचो. काही वेळा तर अशी गंमत झाली की फोनच्या जवळ जायचो, फोन बंद. हा? फोन म्हणजे रिंग जी आहे ती स्टॉप झालेली असायची. म्हणजे असं पण मला सांगा, आता लग्नाला किती वर्ष झाली? 16 वर्ष झाली. 16 वर्ष घरात रिंग वाजते ना आता? आता जी रिंग वाजते ती वेगळीच रिंग. ते आता सारखा रिंगच वाजत नाही. म्हणजे किचन मध्ये गेलो तरी रिंग वाजते, बेडरूम मध्ये गेलो तरी रिंग वाजते. रिंग वाजते. अलार्म वाजतो असं म्हणूया. बरं, या गप्पा सुरू असतानाच आता वजनाचा काटा येणार आहे आणि वजनाचा काटा आल्यानंतर मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का बघूया. वेळ संपली की रिंग वाजेलच, म्हणजे अलार्म वाजेल. बघूया काय. बर, वजन जेवढं सांगणार तेवढं गोळा करायचं. हो. पण त्याआधी तुमचं बालपणाविषयी सांगा ना, कसं गेलं बालपण? बालपण फार मजेत गेलं माझं. कारण मी घरामध्ये सगळ्यात लहान मुलगी आई वडिलांची, त्यामुळे फार काय म्हणायचं आपलं लाडाने वाढलेली मोठ्या भावंडांपेक्षा. हो, खूप लाड केले तुमचे. खूप लाडकी. आणि दोन्ही भावांची, भावाची आणि बहिणीची, दोन्ही भावंडांची पण मी लाडकी. अरे वा वा. भाऊ तुम्हाला अक्षरशः म्हणजे त्याच्या सायकलवरनं वर्गापर्यंत नेऊन पोहोचवायचा. बरं बरं. तेच लाड आता नडतायत ना तुम्हाला. त्यांच्या मनातलं एक वाक्य बोललो फक्त. आता जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करायचं आणि वजन आहे 515 ग्रॅम. 30. 1.5 मिनिट राहिलं. सेफ्टी पिन. 30 सेकंद राहिलेली आहेत. 30. अभिनंदन. 1 2 हे घ्या, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 3,000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार वहिनी, तुम्ही त्यांच्याबद्दल सांगणार का काही बदल केला पाहिजे वगैरे असं? हा, म्हणजे कधी बाहेर जात नाहीत पार्ट्यांना, पण जर गेलेच तर आम्हाला घरी विसरतात. एक दिवसभर फोन नाही करणार किंवा तुम्ही काय जेवलात किंवा काय करताय. संध्याकाळी घरी परत येतील तेव्हा आले म्हणायचे. काय हो असं करता? तिथे गेल्यानंतर तिथे इन्व्हॉल्व्ह होतो. इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर मग तो लक्षात येतं की आपण आता घरी फोन करायला पण पाहिजे. जितकं तिथे इन्व्हॉल्व होता तितके घरी होता ना? घरी होतो. हा, बरं. काय हो? हा, होतात ना. मग? पण तसं एक फोन तर करायला आता मोबाईलची खूप सोय आहे. पण एवढं कोण असतं हो तिकडे पार्टी? मित्र वहिनींना विसरता ते तुम्ही आमच्या. मित्र बऱ्याच दिवसांनी भेटलेले काही मित्र असतात किंवा नेहमीचा तो आपला ग्रुप आहे तो ग्रुप असतो. त्यामध्ये काही जे पार्टी झालेली असते त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर असं
होतं पण ते कधी कधी होतं. पण तेवढंच लक्षात ठेवलंय. एवढंच लक्षात ठेवलेलं आहे. बरं तुम्ही सांगा, वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला? स्वभावात बदल म्हणजे हट्टीपणा जो आहे तो कमी केला पाहिजे. आणि मी काय सांगेन त्याला सुद्धा काही प्राधान्य दिलं पाहिजे की हे सांगतात ते सुद्धा खरं की ह्याप्रमाणे सुद्धा आपल्याला ते करायला पाहिजे. आता तुम्ही सांगा या दोघांबद्दल. मी त्यांची जाऊबाई आहे. त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे त्यांना हौस आहे प्रत्येक गोष्ट करण्याची. सगळ्या कार्यक्रमांमध्ये पुढे वा वा, आवड आहे त्यांना म्हणजे. छान छान छान. आजच्या दिवशी पण ॲक्च्युली आमच्या कास्टचा एक प्रोग्राम आहे, तिथे धर्मगुरू आलेत ना, तिथे पण त्यांनी नऊवारी नेसून सगळं जेवण वगैरे करून सगळ्यांचं आणि होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला रेडी. वा वा वा. अजून कोण बोलणार? नेहा माझी मैत्रीण, सगळ्यांमध्ये पुढे असणारी, सगळ्या कार्यक्रमाला तिला फार आवड म्हणजे कार्यक्रमात हजर राहण्याची, सगळं काय असेल त्याची जबाबदारी स्वीकारून पार पाडण्याची, बर, सगळ्यात पुढे असते. ठीक आहे. अजून कोण? मी तिची नणंद आहे, पण दोघी आम्ही बहिणींसारखं राहतो. आणि ती इतकी हौशी आहे ना, 2 महिन्यापूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं ना, ती माझ्याकडे एवढ्या हौशीने ती सगळं कार्य केलं आणि त्याचं खूप छान. छान. अजून कोण बोलणार? ती भावजाई आहे माझी, हुशार आहे खूप. केव्हा पण काही पण कार्यक्रम असला ना की ती खूप हसून खेळून असते. वा वा. आणि गाडी चालवण्याची खूप हौस आहे तिला. अरे वा. सर्व प्रकारच्या गाड्या चालवते. किती छान. हे तिचं विशेष आहे. हुशार पण आहे हा. अजून कोण बोलणार? शेजारी या दोघांबद्दल द्या द्या द्या. बोला. कॉलनीत आम्ही अगदी छान एकत्र राहतो. प्रत्येकाला ही पुढे असते सगळ्या ह्याच्यामध्ये. वा वा. प्रत्येक आणि छान आहे, व्यवस्थित, अगदी खूप मनमिळावू आहे, सगळ्यांबरोबर असते ती. चांगला स्वभाव आहे. स्वभाव छान. दोघांचाही स्वभाव चांगला आहे. चांगला हो ना, व्हेरी गुड. फक्त या चपलांचा आवाज येतो. खरं आहे का? काय खरं आहे? मिस्टर जे आहे. मी सांगतात ती खालच्या कॉलनीत राहते त्यामुळे तुम्हाला येत नाही आवाज. बघितलं, ह्यांना नाही, मैत्रिणी आहेत ना, ते मात्र खरं आहे. कळलं का तुम्हाला? अशी बाजू घेतात. बरं बरं, आता हे दोघे अभिनय करणार, तो अभिनय ओळखा सगळ्यांनी. मराठी चित्रपटाचं नाव बोलायचं नाही. बोललात तर बाद. ओठांची हालचाल नाही. अभिनंदन अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आता गाणं, पण ओठांची हालचाल होते, नाही तर बाद होणार. हा, वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. बोललात तर बाद. गाणं म्हणा. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे थोडे तुम्हाला. म्हण ओळखा. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुमच्यासाठी. अभिनंदन. त्यानंतर नाव सांग. वल्लरी विनय नाईक. कुठे राहते? इकडेच राहते. इकडेच म्हणजे कुठे आहेस तिकडेच? नाही, मग घर कुठे आहे? वरती. बरं 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 बरं. एक चिठ्ठी काय द्या 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 द्या. आणि धन्यवाद आपण मला मदत केल्याबद्दल. झी मराठीकडून ही भेट. नाव आहे सोनाली चौधरी. नाव सांग. कुणाल चौधरी. कुठे राहता? मोगल, इथेच खोपोलीमध्ये, मोगलवाडी. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी. या रेषेवरती चेंडू ठेवायचा आणि हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारायचा आणि तो चेंडू जाऊन बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. दोघींना 10 संधी आहेत. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या, तुमच्यापासून सुरुवात. एक. यांची गुणसंख्या आहे 1 आणि आता तुमच्यासाठी 5 संधी. 1 2
2. या वहिनींची गुणसंख्या आहे 2 आणि आता संधी तुमच्यासाठी पुढच्या 5 संधी. 2 2 3 गुणसंख्या 3 आणि यांची गुणसंख्या 2 या वहिनींची. वहिनी खेळा, 5 संधी आहेत, काय होणार बघूया. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टरांना द्या. हा, कुठे आहेत? बोलवा ना त्यांना, या इकडे. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या तेलवणे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या चौधरी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. वटशिला कंपनी खोपोली या ठिकाणी रंगलेला हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.